श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. खूप लोकांना असा प्रश्न पडतो की आम्ही असं काय करायला हवं ज्याने स्वामी आमच्यावर प्रसन्न होतील. खूप लोक विचारतात आम्ही असं काय केलं पाहिजे, आम्ही असं काय करू की ज्याने स्वामी आमच्यावर खुश होतील. तर बघा, आजचा आपला व्हिडिओ त्याच संदर्भात आहे की आपण स्वामींना प्रसन्न करण्यासाठी काय काय करायला हवं आणि काय करायला नको आहे, हे तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आपल्या निष्ठा या युट्यूब चॅनलमध्ये. स्वामींनी आपल्याला सांगितलं आहे, त्यांना दिखावा करणारी लोक अजिबात आवडत नाहीत. मी किती सेवा करतो, मी किती पूजा करतो, मी किती उपवास करतो असे दाखवणारी लोक स्वामींना आवडत नाहीत. स्वामींना ते भक्त आवडतात जे मनापासून स्वामींची सेवा करतात, स्वामींची भक्ती करतात, नित्य नियमाने स्वामींची सेवा करतात. कोणालाही मी किती श्रेष्ठ सेवेकरी आहे, मी आज ही सेवा केली, मी आज केंद्रात गेलो होतो, मी हे केलं, मी ते केलं, स्वतःला सर्वश्रेष्ठ सेवेकरी म्हणून घेतात. असे सेवेकरी स्वामींना आवडत नाहीत, कारण की स्वामींना दिखावा अजिबात आवडत नाही. त्यामुळे स्वामींना प्रसन्न करण्यासाठी तुम्हाला काय करायला हवे आणि त्यासोबतच स्वामी तुमच्यावर खुश होतील यासाठी तुम्ही काय करायला हवं आणि काय करायला नको आहे, तेच मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघा, सगळ्यात पहिलं म्हणजे स्वामींना काय आवडत नाही हे तुम्हाला सांगते. तर स्वामींना ना, तुम्ही कितीही सेवा करा स्वामींची, खूप म्हणजे खूप मोठ्या मोठ्या सेवा करा, श्री गुरुचरित्राचं पारायण करा, श्री स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करा, 21 दिवसाचं असू देत, कितीही दिवसाचं असू देत, पण तुमच्या मनामध्ये जर दुसऱ्यांबद्दल राग असेल, दुसऱ्यांबद्दल द्वेष असेल, स्वतःचा अहंकार असेल, तर स्वामी तुमच्यावर कधीच प्रसन्न होणार नाही आहेत. त्यामुळे मनामध्ये कोणाबद्दलही राग द्वेष ठेवायचा नाही आहे. मीच किती मोठा आहे, माझ्याकडेच किती सर्व आहे, या गोष्टीचा अहंकार देखील आपल्याला ठेवायचा नाही आहे. असे करणारे लोक स्वामींना अजिबात आवडत नाहीत. तर स्वामींना प्रसन्न करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे स्वामींना प्रसन्न करण्यासाठी, स्वामी जेणेकरून तुमच्यावर प्रसन्न होतील. त्यासाठी काही तुम्हाला मी सेवा सांगणार आहे, त्यासोबत काही गोष्टी सांगणार आहे. ते तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका. आणि जर का तुम्हाला आवडला ना माझा हा व्हिडिओ, तुम्हाला जर पटलं ना की मी जे बोलतेय ते खरं आहे आणि स्वामींना खरंच या गोष्टी आवडतात, तर नक्की व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. तर बघा, सगळ्यात पहिलं स्वामींना प्रसन्न करण्यासाठी काय करायचं आहे, तर आपल्याला स्वामींचे नामस्मरण करायचं आहे. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. कंटिन्यू तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तेव्हा नामस्मरण करत राहायचं आहे, कारण की हा फक्त मंत्र नाही आहे, तर हे शब्द आपल्या जीवनाचा आधार आहेत. हे शब्द तुमचे जीवन घडवणार आहेत. त्यामुळे तुम्ही सुखात असा, दुःखात असा, आनंदात असा, एकटे असा, घाबरलेले असा, तुम्ही कुठल्याही सिच्युएशन मध्ये फक्त स्वामींचं नाव घ्यायचं आहे. आजकाल दुःख एवढे वाढलेले आहेत, अडचणी एवढ्या वाढलेल्या आहेत, खूप सारे संकट आपल्यावर येतात. त्या वेळेमध्ये तुम्हाला घाबरून जायचं नाही आहे किंवा डगमगायचं नाही आहे. तुम्ही स्वामींचे भक्त आहात, तर तुमचा स्वामींवर विश्वास असायला हवे. आणि स्वामी नावात खरंच एवढी शक्ती आहे की आपल्या अडचणी, कितीही अडचणी असू द्या, त्या आपोआप दूर व्हायला लागतात. एवढी शक्ती स्वामी नामात आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे शब्द ना ऐकले तरी आपल्या अंगावरती काटा येतो, कारण की आपल्याला माहिती असतं हे स्वामी स्वतः बोलत आहेत. स्वामी म्हणतायत, तू जे करतोयस ते कर, तू पुढे जा, मी आहे तुझ्या पाठी, तू डगमगू नकोस, तू घाबरू नकोस. त्यामुळे तुम्ही सुखात असू द्या, दुःखात असू द्या, आनंदात कसेही असू द्या, तुम्ही स्वामींचं नाव घेत राहा. आता दुसरं काय आहे ज्यामुळे स्वामी आपल्यावर प्रसन्न होतील, तर स्वामींवर आपला विश्वास हवा. स्वामी तुम्ही आहात आणि मला माहितीये तुम्ही आहात, तर मला कोणत्याही गोष्टीची भीती नाही आहे. तुम्ही मला कुठेच एकटे सोडणार नाही आहात. तुमचा आशीर्वाद कायम माझ्या पाठीशी राहणार आहे. हा विश्वास तुमच्या मनामध्ये हवा आहे. कोणतीही गोष्ट विश्वासाशिवाय पूर्ण होत नाही. तुम्ही स्वामींकडून काहीही मागा, पण विश्वासाने. तुम्हाला विश्वास हवाय
की मी जे काही मागणार आहे ते स्वामी मला देणार आहेत. ह्या जर विश्वास तुमच्याकडे असेल ना, तर स्वामी नक्कीच तुम्हाला हवं ते देणार आहेत आणि तुमच्यावरती प्रसन्न होणार आहेत. तिसरी गोष्ट स्वामींना प्रसन्न करण्यासाठी आहे ती म्हणजे चांगलं माणूस बनवून दाखवा. जोपर्यंत तुम्ही स्वतःमध्ये बदल करत नाही, तुमच्यामधील ईर्ष्या, राग, द्वेष कमी करत नाहीत ना, तोपर्यंत तुम्ही चांगलं बनणार नाही आहात. तुम्ही कितीही सेवा केली आणि तुमच्या मनामध्ये राग, द्वेष असेल ना, तर स्वामी तुमच्यावर प्रसन्न होणार नाही आहेत. स्वामींना तुमच्याकडून काहीच नको आहे. सोनं, चांदी अशा गोष्टी स्वामी मागत नाही आहेत किंवा स्वामी असं देखील म्हणत नाही आहेत की माझ्यासाठी मोठे मोठे उपवास करा किंवा दिखावा करा. असं स्वामी कधीच म्हणत नाहीत. ते म्हणतात तू फक्त चांगला माणूस बन, खोटं बोलू नकोस, कोणाबद्दलही वाईट विचार करू नकोस. समोरच्याचं चांगलं होतंय ना, तर ते बघण्याची तुझ्यामध्ये कॅपॅसिटी पाहिजे. खूप लोक असे असतात की आपलं चांगलं झालं नाही तरी चालेल, पण दुसऱ्याचं चांगलं झालं ना की त्यांना आतून एवढा राग येतो, द्वेष येतो त्या माणसाचा ना. असं आपल्यामध्ये असलं नाही पाहिजे. स्वामी नेहमी सांगतात कोणाबद्दलही वाईट विचार करायचा नाही. आणि ज्याला कोणाला मदतीची गरज आहे आणि जर का तुम्ही मदत करू शकत असाल ना, तर नक्कीच तुम्ही मदतीला त्याच्या जायचं आहे. आणि त्यासोबतच सगळ्यांचा आदर करायचा आहे. आई वडील, मोठ्यांचा, लहान मुलांपासून सगळ्यांचा आदर करायचा. या गोष्टी जर तुम्ही केल्या ना, तर नक्कीच तुमच्यावरती स्वामी प्रसन्न होणार आहेत. आणि त्यासोबतच तुम्हाला स्वामींना प्रसन्न करायचं असेल ना, तर या गोष्टीवरती तुम्हाला काम करायचंच आहे. फक्त एवढ्या गोष्टींचं तुम्ही जर पालन केलं ना, तर नक्कीच तुमच्यावर स्वामी प्रसन्न होणार आहेत. आणि त्यासोबतच तुम्हाला एक नियम देखील बनवायचा आहे. नियम कोणता? तर रोज नामस्मरण करायचं आहे. रोज स्वामींचं नामस्मरण करायचं आहे. ते तर मी तुम्हाला प्रसन्न करण्यासाठी सगळ्यात महत्वाची सेवा सांगितलेलीच आहे की रोज तुम्हाला स्वामींची नामस्मरण करायचं आहे. त्यासोबतच तुमच्यामध्ये राग असेल तर त्या रागाला कमी करायचं आहे, मन स्वच्छ ठेवायचं आहे आणि स्वामींवरती विश्वास ठेवायचा आहे. एवढं जरी तुम्ही केलं ना, तर बघा स्वामी तुमच्यापासून कधीच दूर जाणार नाही आहेत. आणि खरं तर स्वामी कधीच भक्तापासून दूर जात नाही आहेत. आपणच त्यांची सेवा कमी करून, त्यांच्यावर अविश्वास दाखवून किंवा इतर कारणांमुळे आपण स्वतः त्यांच्यापासून दूर जातो. स्वामी आपल्या भक्तापासून कधीच दूर जात नाही आहेत. तुम्हाला फक्त स्वामींना एवढं सांगायचं आहे, स्वामी महाराज, माझे आयुष्य तुमच्या चरणी अर्पण आहे. तुम्हीच माझे करता आणि करविता. जे काही आहे, जे काही होणार आहे ते तुम्ही ठरवलेलं आहे, म्हणूनच होणार आहे. हा विश्वास, ही प्रार्थना तुम्हाला स्वामींना सांगायची आहे. बघा स्वामी महाराज तुमच्या आयुष्यात कुठल्याही अडचणी येऊ देणार नाही आहेत आणि सदैव तुमच्यावर स्वामी महाराजांची कृपा राहील. सदैव तुमच्यावर ते प्रसन्न राहतील. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा.